श्री चक्रधर स्वामी की जय। चांगदेव भट्ट नावाचे एक बालभक्त श्री चक्रधर प्रभूंच्या सान्निध्यामध्ये होते। देवाचा मुक्काम मांगरूळ येथे होता। सकाळी देवाचं स्नान झालं आणि बाईसांनी देवाचे वस्त्र धुण्यासाठी या चांगदेव भट्टांना सेवा दिली। चांगदेव भट्ट देवाचे कपडे घेऊन नदीवरती आले। नदीवरती येऊन त्यांनी ते कपडे धुतले, वाळत टाकले आणि तिथेच नदीच्या वाळवंटामध्ये हे चांगदेव भट्ट हे बालक खेळ खेळू लागले। खेळामध्ये रमले। ओलसर वाळू पायावरती टाकून आणि त्याची ते गुंफा बनवत, अशा 2 गुंफा त्यांनी बनवल्या वाळूच्या। आणि ही श्री चांगदेव राऊळ गोसावी यांची गुंफा, श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे चरण शरण। दुसऱ्या गुंफेकडे निर्देश करून ते म्हणत, ही श्री गुंडम राऊळांची गुंफा, श्री गुंडम राऊळ गोसावी यांचे चरण शरण। अशा प्रकारे वारंवार त्या गुंफेकडे बोट करून म्हणत की हे श्री गुंडम राऊळांची गुंफा, ही श्री चांगदेव राऊळांची गुंफा। अशा पद्धतीनं श्री चांगदेव भट्ट हे बालभक्त त्या वाळवंटामध्ये खेळ खेळण्यामध्ये दंग झाले। त्यांचा खेळ चाललेला होता, बराच वेळ झाला आणि स्वयं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू तिथे आले की हे बालभक्त काय करतायत, आले कसे, काय करतायत पाहण्यासाठी स्वतः श्री चक्रधर प्रभू तिथं नदी पात्रात आले आणि पाहतात तर हे चांगदेव भट्ट खेळ खेळण्यामध्ये रंगून गेलेले आहेत। मोठं कौतुक वाटलं देवाला आणि कौतुकाने तो खेळ स्वयं श्री चक्रधर प्रभू अवलोकन करू लागले। चांगदेव भट्ट खेळामध्ये दंग झालेले होते। ही श्री चांगदेव राऊळांची गुंफा, श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे चरण शरण। ही श्री गुंडम राऊळांची गुंफा, श्री गुंडम राऊळ गोसावी यांचे चरण शरण। असं पुन्हा पुन्हा ते नामस्मरणही करत आणि खेळही खेळत। तो खेळ पाहून श्री चक्रधर प्रभू अत्यंत प्रसन्न झाले आणि चांगदेव भट्ट त्यांच्या अंगावरती देवाची सावली पडली आणि त्यांनी चमकून पाहिलं पाठीमागे, तर साक्षात स्वयं श्री चक्रधर प्रभू कौतुकाने त्यांचा खेळ पाहत आहेत, तो नामस्मरणाचा खेळ पाहत आहेत। थोडेसे चांगदेव भट्ट संकुचले आणि देव त्यांना म्हणाले, खूप चांगला खेळ खेळत आहात तुम्ही। खेळ खेळावा तर असाच खेळावा की त्या खेळामध्ये परमेश्वराचं सुद्धा नामस्मरण घडलं पाहिजे। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू त्यांना प्रसन्न होऊन म्हणाले की तुमचा हा खेळ खूप चांगला खेळ आहे, या खेळामध्ये परमेश्वराचं नामस्मरणही घडत आहे आणि खेळही खेळत आहात, यात जीवाचं हित होत आहे, हा खेळ फार सुंदर आहे। लीळा चरित्रातील हा प्रसंग फारच एक बोध, मनुष्याला बोध देणारा आहे। हा खेळ परमेश्वराने मांडलेला आहे, सृष्टी रचून त्या सृष्टीमध्ये आपल्या माया, या चैतन्य माया नामक देवते करवी ही सृष्टी रचविली आणि ह्या सृष्टीची रचना करून तिच्या करवी ही सर्व विस्तार केला आणि स्वतः परमेश्वर या ठिकाणी मनुष्य वेश घेऊन, अवतार घेऊन या जीवाला ज्ञान प्रेम देऊन या जीवांचा उद्धार करीत आहेत। हा उद्धाराचा खेळ हा परमेश्वराने मांडलेला खेळ आहे आणि तो नामस्मरणाचा खेळ जो बालभक्त चांगदेव भट्टाचा पाहून परमेश्वर संतुष्ट झालेले आहेत। परमेश्वराच्या नामस्मरणाची ती गुंफा, ती देवळी। मनुष्याला भक्तीसाठी मंदिराची आवश्यकता असते। मंदिर, धर्मस्थळ
यातून मनुष्याचा आत्मविकास होत असतो, त्याची भक्ती साधना पूर्ण होत असते. असे हे मंदिर, हे धर्मस्थळ, हे बांधण्याचं कार्य या भूमीवरती निरंतर चालत आलेलं आहे. आज पण चालत आहे आणि उद्या पण चालत राहणार आहे. जगामध्ये मनुष्य लोकामध्ये 3 प्रकारच्या शक्ती कार्यरत आहेत. लौकिक, एक राजकीय शक्ती, जो राजा, राजशक्ती आपण त्याला म्हणतो, ही राजकीय शक्ती. हे मनुष्य सगळे हे राजकीय शक्ती, राज्यबळ, राजाश्रय ह्या गोष्टी प्राप्त करून एक प्रकारची शक्ती आपल्याकडे धारण करतात आणि त्या शक्तीने व्यवहारातील कार्य करीत असतात. धर्मस्थळ सुद्धा राजकीय शक्तीवरती बांधल्या जातात. अनेक धर्मस्थळ या भूमीवरती राजाच्या बळाने बांधल्या गेलेली आहेत. दुसरी शक्ती आहे धनशक्ती. या धनशक्तीच्या बळावरती सुद्धा अनेक धर्मस्थळ निर्माण झालेली आहेत. धन बळावरती धर्मस्थळ बांधल्या जातात, मंदिरं बांधल्या जातात, प्रार्थना स्थळ बांधल्या जातात. आणि तिसरी शक्ती ही आध्यात्मिक शक्ती आहे. सगळा मानव ह्या 3 शक्तीमध्ये विभागल्या गेलेला आहे. जिथे राजकीय शक्ती आहे, जिथे धनशक्ती आहे, ती शक्ती मनुष्याच्या ठिकाणी केंद्रित झाल्यानंतर त्या ठिकाणी माणसाचे शरविकार उग्र होऊन आणि त्या ठिकाणी असंतोष निर्माण होतो. राजकीय शक्तीच्या ठिकाणी कितीतरी असंतोष, संघर्ष, वादविवाद आपल्याला निरंतर पाहायला मिळतात. ज्यांच्या ठिकाणी राजकीय शक्ती केंद्रित झालेली आहे त्या ठिकाणी संघर्ष, वादविवाद आणि अशांतता ही दिसतेच, रोज आपल्याला अनुभवाला येते. धनशक्ती माणसाच्या हाती केंद्रित झाली तर धनशक्तीच्या ठिकाणी सुद्धा अशांतता आणि संघर्ष हे सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतो. परंतु मनुष्याच्या ठिकाणी जर आध्यात्मिक शक्ती स्पिरिच्युअल पॉवर जर माणसाने प्राप्त केली तर त्या ठिकाणी शांतता, मनशांती ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. कुठलेही कार्य करत असताना म्हणून मनुष्य आध्यात्मिक शक्ती प्रथम प्राप्त करतो आणि ते कार्य यशस्वी करतो. व्यवहारामध्ये आपण एखादं कार्य हाती घेतलं, एखादं उदाहरणार्थ एखादी वास्तू बांधायची आहे, एखादं घर बांधायचं आहे, पाया खोदायचा आहे, मनुष्य काय करतो की पहिले पाया खोदण्याच्या आधी एक पूजा, त्याची जिथं जिथं श्रद्धा असेल त्या श्रद्धेनुसार तो पूजा वगैरे साधू संत किंवा पुरोहित बोलवून त्या ठिकाणी नामस्मरण, पारायण वगैरे, आरती वगैरे अशा पद्धतीचं धार्मिक विधी करून तास 2 तास किंवा 1 दिवसाची धार्मिक विधी करून तो एक आध्यात्मिक शक्ती प्राप्त करतो आणि त्या आध्यात्मिक शक्तीच्या बळावरती तो पुढचं वास्तू बांधण्याचं, निर्माण करण्याचं कार्य करतो. कुठलेही व्यवहारामधील कार्य असेल, लग्न सोहळा असेल, आणखीन कुठलं काही एखाद्या दुकानाचा शुभारंभ असेल, प्रत्येक कार्याच्या आरंभी आध्यात्मिक शक्ती प्राप्त करून आणि मग मनुष्य पुढील कार्य करण्याचं कार्य हाती घेतो आणि पुढील कार्य करतो. मंदिर बांधण्याच्या आधी पण मंदिराचा भूमिपूजन सोहळा आपण ठेवतो. भूमिपूजन सोहळा म्हणजे काय आहे की आपण त्या दिवशी मंदिराचं बांधणी करायचे, मंदिर निर्माण करायचे, तर त्या ठिकाणी प्रथम त्या जागेवरती आपण एखादं अलीकडे तर असं एक नवीन म्हणजे अलीकडे काय नेहमी म्हणजे पूर्वीपासूनच तिथी, वार, शुभ दिवस अशा पद्धतीनं पंचांगाच्या आधाराने मंदिराची तिथी मनुष्य शोधतो. आता त्या ठिकाणी पंचांगाच्या आधाराने शुभ घडीला केलेलं कार्य यशस्वी होते का नाही ते पुढे त्याला अनुभवाला येतच. कारण शुभ म्हणजे काय आहे आणि अशुभ म्हणजे काय आहे. भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे की शुभाशुभ परित्यागी.
शुभ आणि अशुभाचा त्याग करावा. शुभ कार्य म्हणजे काय, अशुभ म्हणजे कार्य म्हणजे काय? जे कार्य आपल्या जीवाच्या उद्धारासाठी, आत्मउद्धारासाठी जे कार्य पोषक आहे, जे परमेश्वराकडे घेऊन जाणारं कार्य आहे, ते कार्य शुभच आहे. आणि जे कार्य आपल्याला परमेश्वरापासून दूर घेऊन जाणार आहे, ते कार्य अशुभच आहे. परमेश्वराचं नामस्मरण करून, परमेश्वराचं स्तुती करून, परमेश्वराच्या स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिके चतुर्विध साधनांच्या माध्यमातून परमेश्वराची धार्मिक विधी करून जर एखादं कार्य सुरू केलं तर ते कार्य शुभच आहे. मग त्या ठिकाणी ती तिथी कशी आहे, शुभ आहे का अशुभ आहे, काही जणांची जशी श्रद्धा असेल त्या पद्धतीने ते पावलं उचलतात. परंतु कार्याच्या आरंभी, कुठल्याही कार्याच्या आरंभी आध्यात्मिक शक्ती मिळविण्याचा मनुष्य मात्र प्रयत्न करत असतो. हे चित्र आपल्याला सगळीकडे दिसतं. आता एखाद्या मंदिराचा शुभारंभ, भूमिपूजन सोहळा 1 दिवसामध्ये आटोपला जातो. त्या ठिकाणी साधू संतांचं पूजन केलं जातं. नामस्मरण, देवधर्म, आरती, पंचावतार उपार वगैरे करून त्या मंदिराचा शुभारंभ होतो. 1 दिवसाची आध्यात्मिक शक्ती प्राप्त केली तर ते कार्य यशस्वी होतं. या सर्व गोष्टीचा विचार करून खनेपुरी येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या तीर्थस्थानावरती 108 कोटी नामस्मरण मंदिर निर्माण करण्याचा आम्ही विडा ठेवला. आणि या मंदिराचा शुभारंभ म्हणजे मंदिराची सुरुवातीलाच 12 वर्ष नामस्मरणाचा विधी घडून आणला. 108 कोटी नामस्मरण पूर्ण करून आणि मगच त्या मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा करून, ते भूमिपूजन करून ते मंदिराचं बांधकाम सुरू केलेलं आहे. भूमिपूजन हा शब्दप्रयोग इतर ठिकाणी वापरता येत नाही. हा शब्दप्रयोग जिथं तीर्थस्थान आहे, परमेश्वराची चरणांकित भूमी आहे, त्याच चरणांकित तीर्थस्थानावर ज्यावेळेस आपण मंदिर बांधतो तिथंच भूमिपूजन हा शब्द आपण वापरू शकतो. इतर ठिकाणी भूमीचं पूजन करता येत नाही, कारण त्या ठिकाणी विशेषाचं पूजन करावं लागतं. तर 108 कोटी नामस्मरण एकाचं कार्य नाही. हे हजारो लोक, 1.25 लाख लोक हिमालयामध्ये बद्रिकाश्रम येथे श्री दत्तात्रेय प्रभूंच्या जन्मस्थानावरती या नामस्मरणाचा, या जपयज्ञाचा विडा ठेवून शुभारंभ केला. इसवी सन 2002 मध्ये या जपयज्ञाचा शुभारंभ केला आणि 12 वर्ष सतत पूर्ण या भूमीवरती 15 राज्यांमध्ये परिभ्रमण करून गावोगावी लोकांना नामस्मरणाच्या प्रबोधन सभा घेऊन, नामस्मरणाचं निरोपण सभा घेऊन आणि लीळाचरित्र, श्रीमद भगवद्गीता, त्याच्यानंतर सूत्रपाठ ग्रंथ, ब्रह्मविद्या या शास्त्राच्या आधाराने नामस्मरणाचं महत्त्व लोकांना सांगून आणि त्यांना मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्यांनी आपापल्या घरी, आपापल्या गावी 1 महिनाभर मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्मरण करावं आणि त्या अशा विधीप्रमाणे करावं असं लोकांना सांगून विधीचं मार्गदर्शन करून 12 वर्ष हा जपयज्ञ राबवला. आणि या 12 वर्षामध्ये हजारो लोकांनी कुणी 50,000, कुणी 1 लाख असं स्मरण करून सर्वांच्या स्मरणाची बेरीज 108 कोटी नामस्मरण 12 वर्षामध्ये पूर्ण केलं. त्याची समाप्ती 45ला केली आणि मगच श्री क्षेत्र खनेपुरी येथील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री चरणांकित तीर्थस्थानावरील मंदिराच्या बांधकामास सुरुवात केली. 108 कोटी नामस्मरण ही आध्यात्मिक शक्ती, आध्यात्मिक ऊर्जा एकाने केलेली नाही. हजारो श्रद्धावानांनी,
संत महंतांनी, भिक्षुक वासनिकांनी या कार्यामध्ये सहभाग घेतला. प्रत्येक वर्षी पौष पौर्णिमेला पंचाळेश्वरला श्री दत्तात्रय प्रभूंच्या भोजन स्थानावरती या नामस्मरणाचा मार्गशीर्ष मास सार्वत्रिक जप यज्ञाचा महापर्व सोहळा प्रत्येक वर्षी असं 12 वर्ष घेतला आणि 12व्या वर्षी हे पूर्ण 108 कोटी स्मरणाचं एक तप पूर्ण करून आणि मग हे 108 कोटी नामस्मरणाचं मंदिर आणि हे मंदिराचं कार्य या ठिकाणी खनेपुरी येथे प्रारंभ झालेला आहे. जम्मू काश्मीर पासून ते आंध्र प्रदेश, तेलंगणापर्यंत या प्रदेशामध्ये जे महानुभाव पंथीय लोक आहेत त्या सर्वांनी, अनेकांनी, हजारोच्या संख्येने यात सहभाग घेऊन आणि 108 कोटी नामस्मरण पूर्ण केलं आणि मगच हे मंदिराचं कार्य आरंभ झालेलं आहे. या स्मरण करणाऱ्यांच्या दगडाच्या दानातून हे मंदिर होत आहे. हे मंदिर जगातलं एक अभूतपूर्व मंदिर आहे. हे नामस्मरणाचं मंदिर आहे. लीळा चरित्रामध्ये बालभक्त चांगदेव भट्ट गंगेच्या पात्रामध्ये, वाळवंटामध्ये आपल्या पायावरती वाळूंचा, ओलसर वाळूंचा खोपा बनवत, देवळी बनवत आणि अशा देवळ्या बनवून ही श्री चांगदेव रावळांची गुंफा, श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे चरण शरण, ही श्री गुंडम राऊळांची गुंफा, श्री गुंडम राऊळ गोसावी यांचे चरण शरण असं म्हणून ते नामस्मरण करत, हात जोडत आणि हा खेळ सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना फार फार आवडलेला होता. आणि त्या नामस्मरण मिश्रित खेळाची श्री चक्रधर प्रभूंनी प्रशंसा तिथे केलेली आपण पाहतो. त्याच पद्धतीनं हे नामस्मरणाची देवळी जी चांगदेव भट्ट खेळ खेळत होते, नामस्मरणाची गुंफा, नामस्मरणाचं देवळी करून, त्याच पद्धतीनं हा 108 कोटी नामस्मरण मंदिराचा हा उपक्रम, हा विधी महानुभाव पंथामध्ये संपन्न झालेला आहे आणि मंदिराचं निर्माण कार्य चालू आहे. हजारो लोकांनी स्मरण केलेलं आहे. तसं हजारो लोक या मंदिरासाठी दान देत आहेत आणि त्या दानातून हजारो वर्षे राहील असं हे मंदिर निर्माण होत आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.